कुठे गेला होतास रे? अगं केस कापायला गेलो होतो. अरे मग तुझे बाबा पण गेले होते केस कापायला, त्यांच्याबरोबर जायचं नाहीस का मग? हे मी आणि त्यांच्याबरोबर. अगं ते केस कापायचं दुकान आहे का चहाची टपरी आहे हे समजत नाही मुळात म्हणजे. आणि तो न्हावी तर एवढा लुकडा आहे की मला वाटतं त्याला की नाही ते लुकडे मित्र मंडळाचा अध्यक्ष वगैरे केला असं. तुला का पैलवान पाहिजे का केस कापायला? नक्की तुला केस कापायचे का कुस्ती खेळायचे हे मला सांग. तसं नाही ग. केस कापायच्या मशीन ते व्हायब्रेट होते आधीच. ते व्हायब्रेट व्हायला लागले की हा स्वतः व्हायब्रेट होतं. मग माझी केस काय विचित्र कापून ठेवली तर काय करतीस? काय काय पण बोलतो उगाच. की कसली केस कापलायस रे? काय आहे म्हणजे मार्केटमध्ये नवीन स्टाईल आले, तुला नाही कळायचं ते. दोघे असं का बघताय मला? तुम्ही माझ्यासारखी हेअरस्टाईल केली आहे? तू माझ्यासारखी हेअरस्टाईल केली आहेस बाळ. आपने मेरे जैसी हेअरस्टाईल की है. तूने मेरे जैसी की है. यू कॉपीड माय हेअरस्टाईल. यू कॉपीड माय हेअरस्टाईल. या मम इव केशः स्टाईल कृतः. तवा मामा सदृशासी. गप्प बसा दोघी. कुणी कुणाची हेअरस्टाईल केली हे महत्वाचं नाहीये, का केली मुळात म्हणजे ही अशी हेअरस्टाईल. अगं मार्केटमध्ये नवीन हेअरस्टाईल आली आहे म्हणून केली आहे ती. माझ्या नाव्यानं पण मला हेच सांगितलं. किती पैसे घेतले तुझे? 300 रुपये. काय 300? अरे मूर्खा, सेम हेअरस्टाईल मी 50 रुपयात करून आलोय. कधी कळायचं रे या मूर्खाला काय बोलावं. अहो तो प्रोफेशनल हेअरस्टायलिस्ट आहे. अरे हे ऐकून मला तोंडाला की नाही प्रोफेशनली फेस येणार आहे आता. अरे आम्ही कमवतोय ना म्हणून तुम्हाला सुचतंय सगळं. काय हो बाबा, नेहमी उठलं सुटलं त्या पैशावरनं बोलत असता मला. तुला आत्ता नाही कळायचं रे, आत्ता नाही कळायचं. मी जेव्हा नसेन ना तेव्हा तुला माझी आणि पैशाची किंमत दोन्ही कळेल. बाप नसतो ना तेव्हा कळतं की खरी किंमत काय असते ते. काय हो तुम्ही सारखा अभद्र बोलत असता. जा आता आंघोळीला. आणि हे बघ बाळा, बाबा म्हणतात ते काही खोटं नाहीये. हा, ते आपल्यासाठी किती कष्ट करतात हे तुला कळलं पाहिजे. अरे परवा दिवशी तुला शर्ट पाहिजे होता, पण त्यांनी त्यांची फाटकी बनियन बाजूला ठेवून तुला शर्ट आणून दिला. तुला बूट घ्यायचं होतं पण त्यांनी त्यांच्यासाठी काही घेतलं नाही. तर मग ते तुझ्यासाठी किती सॅक्रिफाईस करतात हे महत्वाचं आहे. पण ते पैसे योग्यरित्या खर्च केले पाहिजे. त्याची जाणीव असली पाहिजे की हे पैसे कसे आलेत, किती मेहनत करून आलेत. त्यामुळे नुसती उधळपट्टी करणं नाही. अरे सेम हेअरस्टाईल जर 50 रुपयामध्ये होत असती मग तू 300 रुपये का घालवले सांग बाळा. सॉरी आई, चुकलं माझं. मी इथून पुढे पैसे विचार करून खर्च करेन.